नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी ज्या शिलाईच्या टिप्स घेऊन येत आहे, ट्रिक्स सांगत आहे, त्या सिरीजचा आजचा हा 4था व्हिडिओ आहे. तर तुमचं माझ्या ज्या आधीच्या व्हिडिओज आहेत त्याला खूप छान प्रतिसाद मिळत आहे, खूप छान तुमचं प्रेम मिळत आहे, छान कमेंट येत आहेत, लाईक येत आहेत, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, शिलाई काम हे आपल्या महिलांसाठी खूपच छान असतं आणि आपण त्यामध्ये खूप इंटरेस्टसुद्धा घेतो आणि इंटरेस्ट घेऊन खूप छान छान नवीन नवीन वस्तू बनवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपण ब्लाऊज, ड्रेसेस वगैरे खूप छान पर्स वगैरे किंवा बॅग स्टिच करतो. पण त्यासाठी आपला जो तासनतास वेळ वाया जातो तो जाऊ नये. आपलं काम पटापट व्हावं यासाठी आणि आपल्या कामामध्ये फिनिशिंग यावी यासाठी मी तुमच्यासोबत खूप छान छान टिप्स शेअर करत असते. तर त्या टिप्स तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि तुमच्या कामामध्ये प्रोफेशनल पद्धत यूज करा आणि फिनिशिंग कशी येईल याकडे लक्ष द्या. कारण आपल्या शिवणकामात जर फिनिशिंग असेल तर आपल्या जे कस्टमर असतात ते रिपीट आपल्याकडे येतात आणि आपल्याला त्यांची ऑर्डर अजून अजून मिळत जाते. तर त्यासाठी आपल्या कामामध्ये फिनिशिंग असणं खूप महत्त्वाचं असतं आणि फिनिशिंग नसेल तर जे कस्टमर आपल्याकडे आलेले असतात ते रिटर्न आपल्याकडे येत नाही, कारण त्यांना आपलं काम आवडत नाही, आपल्या स्टिचिंगची पद्धत आवडत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या टिप्स सांगत आहे ते फॉलो करायचे आहे, म्हणजे तुमचं कामसुद्धा छान आणि फिनिशिंगने आणि प्रोफेशनल वेने होणार आहे. तर मैत्रिणींनो, आपली पहिली टिप सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमची ही मैत्रीण तुमच्यासाठी असेच नवनवीन विषय किंवा टिप्स किंवा ट्रिक्स घेऊन येणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या छान भरभरून प्रतिसाद मिळत आहे, तर या व्हिडिओला सुद्धा तुम्ही छान कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर मैत्रिणींनो, काल एका ताईंची कमेंट आली होती की ताई, मी बॅग स्टिच करते, तर बॅग स्टिच करेन मी, तुम्ही त्या विका. तर तसं मी नाही करू शकत, कारण तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी, तुमच्या प्रोडक्टची फिनिशिंग ते मला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे मी ते नाही करू शकत. तर तुम्ही मला तुमच्या प्रोडक्टचे जे फोटोज आहे ते WhatsAppवरती सेंड करू शकता आणि ते जर मला आवडले, त्याचं फिनिशिंग मला आवडलं, तर मग नक्कीच मी ते सेल करणार आहे. तर तुम्ही मला फोटो पाठवू शकता. त्यानंतर आपली पहिली टिप जी आहे शिलाईची, ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मदत होईल फिनिशिंगमध्ये. हे बघा, आपण सरळ जेव्हा टिप मारत असतो काहीही कपडा फोल्ड करून, तर आपली ती टिप सरळ न येता थोडीशी वाकडी होते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे. कार्डबोर्डला आयताकृतीमध्ये 2 बाय 3 इंचचा तो कट करायचा आहे. 2 बाय म्हणजे 2 इंच उंची आणि 3 इंच रुंदी असा तो कट करायचा आहे आणि मशीनचे जिथे आपण सुई ओढतो या साईडने, त्याच्या या साईडने तो कार्डबोर्ड चिटकवायचा आहे खाली सरळ रेषेमध्ये, जिथून आपण कापड सरकवतो. त्याच्याने काय होतं, त्या कार्डबोर्डला आपला कापड टच होतो आणि आपली शिलाई जी आहे ती सरळ येते. तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा. तुमच्या जे बारीक शिलाई मारतो आपण फोल्ड करून ओढणीला म्हणा किंवा कशालाही, ड्रेसेसला वगैरे, तर ते एकदम छान येते, पायपिंग छान येते. तुमचं काम एकदम जे असतं फिनिशिंगने होतं. तर तुम्ही नक्की त्यानंतर आपली दुसरी टिप आहे कात्रीच्या धारबद्दल. आपल्या कात्रीची धार कधी-कधी जाते आणि आपण ती जास्त यूज करतो. आपण जास्त कपडे स्टिच करतो, त्याच्यामुळे आपल्या कात्रीची धार कमी होते. आणि ती कमी झाल्यानंतर ज्या बायका खेडेगावात राहतात त्यांना धार करायला लवकर कोणी मिळत नाही. शहरामध्ये तरी आपण दुकानामध्ये जाऊन वगैरे धार लावून येऊ शकतो. पण खेडेगावामध्ये जेव्हा कोणी रस्त्यावर म्हणजे फिरणारे लोकं येतात तेव्हाच ते करून देतात. मग त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. कात्रीची जर धार तुमच्या गेली तर तुम्ही काय करायचं आहे, ॲल्युमिनियम फॉईल घ्यायचा आहे. म्हणजे ॲल्युमिनियमचा जो कागद असतो, टिन फॉईल, तो घ्यायचा आहे. त्याचे 4-5 पदर घडी करायची आहे आणि पटापट कैचीने कट करायचं आहे. त्याच्याने काय होतं, तुमच्या कैचीला खूप मस्त धार लागते, खूप छान धार लागते आणि तुमच्या कैचीची जी गेलेली धार असते ती रिटर्न येते आणि कपडे वगैरे व्यवस्थित कट होतात. तर कैचीची, कात्रीची धार जर तुमच्या गेली तर नक्कीच तुम्ही ही ट्रिक फॉलो करा, म्हणजे तुमच्या कात्रीची धार पुन्हा पहिल्यासारखी होईल. त्याच्यानंतर आपली तिसरी टिप आहे ती म्हणजे मशीनवरचं नियंत्रण. जेव्हा आपण कधी मोटरने मशीन चालवतो किंवा पायडलने जरी चालवत असलो तर आणि पायात चप्पल किंवा काही घालून जर आपण मशीन चालवली तर त्याच्यावरती आपलं नियंत्रण राहत नाही. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मशीनची जी मोटरचं जे पायडल असतं, जिथे आपण पाय ठेवून मशीन चालवतो, ते तुम्हाला साईडला, म्हणजे मशीन असते ना आपली अशी उभी करायची, त्याच्या साईडला ते तुमचं जे पायडल मारायचं असतं ते अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे चिटकवून घ्यायचं आहे किंवा बांधून घ्यायचं आहे. आणि मग आपली जी मांडी असते त्याच्याने टच करत राहायचं आहे. त्याच्याने काय होतं, मोटर असून सुद्धा तुमच्या मशीनवरती तुमचं नियंत्रण राहतं आणि पटकन शिलाई एकदम सरकन जात नाही. आणि जर तुम्ही काय पायात काही घालून पायडल मारत असाल तर पायातलं काय सगळं काढून टाकायचं, म्हणजे चप्पल, मोजे, सॉक्स वगैरे जे काही असेल ते काढून टाकायचं आणि अनवाणी पायाने जर तुम्ही पायडल मारलं तर तुमचं मशीनवरती नियंत्रण राहतं आणि तुमची जी शिलाई आहे ते सरकन पुढे जात नाही, म्हणजे नको तिथे आपली शिलाई येणार नाही आणि आपला कंट्रोल राहिल्यामुळे एकदम व्यवस्थित फिनिशिंगने तुमची शिलाई येते. तर या 3 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा
तुमचं शिलाईचं काम एकदम व्यवस्थित व्हावं, फिनिशिंगने व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की ही फक्त टिप्सच सांगते, मशीन वगैरे दाखवत नाही, तर माझ्या मशीनवरती एवढा पसारा असतो, म्हणजे एवढं काम असतं ना बॅगेचं. मी बॅग स्टिचिंग करते, तर बॅगेचे खूप सारे कपडे असतात, पसारा असतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला मशीन सध्या तरी दाखवत नाही आहे. थोड्या दिवसांनी आपण मशीनवर सुद्धा बघणार आहोत टिप्स, तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण स्कूल बॅग स्टिच करणार आहोत, छोटी मोठी दोन्ही साईजमध्ये. त्याच्यामध्ये बॉटल कशी ठेवायची वगैरे सगळं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आणि जे बेल आयकॉनचं बटन असतं ते ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ जर माझे अपलोड झाले की लगेच तुम्हाला त्याचं तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल. आपली टिप नंबर 4 आहे. तर टिप नंबर 4 अशी आहे की जे आपण मशीनमध्ये आपला धागा अटकतो किंवा धागा तुटतो, मशीन जड चालते, तर त्यामध्ये तुम्हाला फुंकर मारून कधीही तुमच्या मशीनची धूळ साफ करायची नाही. तुम्ही फुंकर मारली किंवा आपलं थोडंसं थूक जरी उडालं तरी त्याच्याने काय होतं, आपल्या मशीनला गंज लागतो. तर तसं न करता तुम्ही जर चांगल्या पद्धतीने, चांगल्या वेने तुमच्या मशीनची काळजी घेतली तर तुमची मशीन कधीच धागा तोडणार नाही किंवा तिला गंजसुद्धा लागणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, मशीन साफ करताना नेहमी ब्रशचा किंवा हेअर ड्रायरचा उपयोग करायचा आहे. या दोन्ही गोष्टीचा जर तुम्ही मशीन साफ करायला उपयोग केला तर तुमच्या मशीनमध्ये कधीच धूळ अडकणार नाही आणि ती एकदम व्यवस्थित स्मूथ चालेल. जर तुम्ही फुंकर मारून किंवा कापडाने वगैरे पुसत असाल तर तुमची मशीन प्रॉब्लेम देऊ शकते. म्हणून त्यामुळे या गोष्टीचा वापर न करता ब्रश किंवा हेअर ड्रायरचा वापर करायचा आहे. त्याच्याने तुमच्या मशीनमधली कानाकोपऱ्यातली धूळ सगळी निघून जाते आणि तिला छान ऑइलिंग करायचं आहे. ऑइलिंग नेहमी रात्री करायचं आहे, दिवसा करायचं नाही. जर तुम्ही दिवसा ऑइलिंग केलं आणि तिच्यावरती कपडे स्टिच केले तर कपड्यांना ऑइलचे डाग लागू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी रात्री ऑइलिंग करून ठेवायचं आहे आणि मग सकाळी तुम्हाला त्याच्यावरती स्टिचिंग करायची आहे. तेही मशीन चांगली पुसून घ्यायची आहे आणि मगच तुम्हाला त्याच्यावरती स्टिचिंग करायची आहे. तर मैत्रिणींनो, आपली शेवटची आणि महत्त्वाची टीप आहे. माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मी या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या आहे आपल्या सुईमध्ये धागा ओवण्याच्या. कारण बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो डोळ्यांचा वगैरे, कारण शिलाई मशीन चालवण्याचं काही वय नसतं. त्याच्यामुळे खूप वयस्कर महिलासुद्धा मशीन चालवतात आणि त्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे, कमी दिसत असल्यामुळे किंवा मोतीबिंदूसुद्धा येतो काही काही महिलांना वयानुसार, तर त्यांना सुईचं जे टोक असतं ते दिसत नाही, छिद्र दिसत नाही आणि त्यांना दोरा ओवण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर ही शेवटची आणि महत्त्वाची टिप्स आहे तुमच्यासाठी सुद्धा. जर तुम्हाला दिसत जरी असलं तुम्ही तरीही सुद्धा ही ट्रिक फॉलो करा, म्हणजे तुमचं काम पटकन आणि इझी होतं. तर सुईमध्ये धागा ओवण्यासाठी नेहमी तुमच्या दोऱ्याच्या टोकाला नेल पॉलिश किंवा हेअर स्प्रे करायचा आहे. तर त्याच्याने काय होतं, टोक कडक होतं आणि त्याच्याने तुमच्या सुईमध्ये इझिली तुमचा दोरा ओवला जातो. आणि जर तरीही तुम्हाला जे छिद्र आहे सुईचं ते दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सुईच्या दुसऱ्या बाजूला जिथून आपण इकडून जर आपण दोरा होत असलो तर त्याच्या विरुद्ध बाजूला सुईच्या टोकाजवळ व्हाईट कागद धरून ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला सुईचं जे टोक आहे, जे छिद्र आहे ते व्यवस्थित दिसतं आणि त्याच्यातून तुम्ही दोरा ओवू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या हे टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचं कामसुद्धा खूप छान होईल, प्रोफेशनल वेने होईल आणि फिनिशिंगने होईल. मैत्रिणींनो, शिलाई काम करणं इझी नसतं. कारण ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील, शिलाई काम करत असतील, त्यांना माहीत असेल की शिलाई काम करणं इझी नसतं. त्यामध्ये खूप डोकं चालवावं लागतं. जे आपल्याला कपडे स्टिचिंगसाठी आणून देतात त्यांना काय वाटतं की काय लागतं यांना, एक 5 रुपयाचा रिळच तर लागतो. पण तसं नसतं. त्यामागे आमची खूप सारी मेहनत असते, खूप जास्त त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट असते. हे सगळं त्यांना नाही कळत जे कपडे स्टिचिंग नाही करत. तर मैत्रिणींनो, या सगळ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमचं कामसुद्धा सोपं होईल आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडासा वेळ कमी लावावा लागेल. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशा वाटल्या तुम्हाला आजच्या टिप्स, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे काही क्वेश्चन असतील, काही क्वेरीज असतील, त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, टिप्स नक्की फॉलो करा. तुमचं कामसुद्धा कठीणपासून सोप्याकडे वळत जा आणि सगळ्यांची काळजी घ्या, तुमची सुद्धा काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.